पासून पाशाजी तुमच्या आजूबाजूला तुमच्या परिसरात मराठवाड्यात काय परिस्थिती आहे मंत्री महोदयांना ऐकवा। त्यांनी मंत्री महोदयांना मी अगोदर एक गोष्ट सांगू इच्छितो हे सांगायच्या आधी की आता 60 वर्षात असा दुष्काळ पडला नाही असं तुम्ही म्हणताय, मग अजून तुम्ही दुष्काळ असं जाहीरच केलेलं नाही, टंचाईवरच तुम्ही सगळं मारून नेऊ लागलंय। कर्नाटकामध्ये 2500 कोटी रुपये पीक कर्ज शेतकऱ्याचं माफ झालं। तुम्ही आता आणेवारीची भाषा करलेला आहे। अरे ज्या भागामध्ये पेरणीच झाली नाही त्याची आणेवारी कसली काढताय? आणेवारी हा शुद्ध फार्स आहे। आणेवारी हे सगळं म्हणजे बनवेगिरी आहे। त्या गोष्टीकडे तुम्ही कधी गंभीरपणे बघितलेलं नाही। बरोबर आहे पाशा पटेल, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या। आम्ही मराठवाड्याचा दौरा केला, प्रत्येक गावात लोक असं म्हणत आहे की पाणी पाहिजे पाणी पाहिजे। किती गावात टँकर पोचतायत मराठवाड्यामध्ये? बरोबर आहे। नाही असं आहे की अजून टँकर ज्या प्रमाणामध्ये लोकांची गरज आहे त्या प्रमाणामध्ये की टँकर सुरू झालेले नाहीत, पहिली गोष्ट। आणि दुसरी गोष्ट, जे टँकर सुरू व्हायची शक्यता आहे ते यांचेच कार्यकर्ते टँकर घ्यायच्या प्रयत्नामध्ये आहेत। मग दुष्काळ पडल्यानंतर सगळ्यात आनंद पुढाऱ्याला आणि अधिकाऱ्याला होतो असं म्हणतात, तर पहिला आनंद काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना होऊ लागलेला आहे की हे आपल्याला सुवर्ण संधी आलेली आहे। आणि यांचीच माणसं जर टँकर खरेदी करायच्या नादामध्ये लागणार असतील तर ते पाणी कधी देणार आहेत? पाणी कुणाला मिळत नाही। माझ्या लातूर, मी ज्या लातूर शहरामध्ये राहतो, 15 दिवसामध्ये एक दिवस पाणी आत्ता येऊ लागलेलं आहे। आत्ता जर 15 दिवसाला एकदा शहरामध्ये पाणी येत असेल तर मग याच्या पुढे पुढे दुष्काळाची तीव्रता जशी जशी वाढत जाईल तसं 2-2 महिन्याला एक दिवस पाणी सुटणार आहे। त्या काळातलं नियोजन यांनी काही केलंय का? जसं जसं दिवस जातील तसं तसं दुष्काळाची तीव्रता वाढणार आहे हे यांना कुणाला माहिती आहे का? अजून जरी दुष्काळ जर जाहीर केले नसतील आणि बरोबर आहे पाशाजी, तुम्ही महत्वाचा प्रश्न विचारला। एक मिनिट थांबा पाशाजी, एक मिनिट थांबा पाशाजी, मी तुमच्या प्रश्नांना सगळ्या उत्तर पतंगरावांकडून घेणार आहे। पण पतंगरावजी आणखी एक महत्वाचा आवाज आहे का? औरंगाबादहून मराठवाड्यातून सुभाष लोमटे आहेत आपल्यासोबत। सुभाष लोमटे, आपण बघितलं पाणी पोचत नाहीये, तुमचं काय म्हणणं आहे? मराठवाड्यातल्या अनेक गावातून माणसं विस्थापन सुद्धा करतायत, गावं सोडून जाऊन लागलेली आहे, तुमचा काय अनुभव आहे? खरं तर हा आजच्या चर्चेचा विषय अतिशय महत्वाचा आहे, लोकांच्या जिव्हाळ्याचा आहे। सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष त्यांच्या पद्धतीनं मांडणी करतायत। मला खरं म्हणजे एवढंच म्हणायचंय की सत्ताधारी मंडळी आणि प्रशासन या परिस्थितीचं, आता ज्या परिस्थितीमधून दुष्काळी पट्टा जातोय त्याच्याबद्दलचं फारसं गांभीर्य आहे असं मला वाटत नाही। त्याचं कारण असं आहे की ऑगस्ट उजाडून ऑगस्ट संपत असताना देखील आमचे राज्यकर्ते वर्तमानपत्रामधून आणि टीव्हीवाल्यांना हे अशा पद्धतीच्या बातम्या देत होते की परतीचा मान्सून पडणार आहे, तोपर्यंत थांबा, पुढच्या महिन्यामध्ये पाऊस पडेल, पुढच्या आठवड्यामध्ये पाऊस पडेल। मला असं वाटतं की या पद्धतीचं एकंदरीत दुष्काळाच्या अनुषंगानं, टंचाईच्या अनुषंगानं, लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाच्या अनुषंगानं या पद्धतीचं मी आजपर्यंत कधी पाहिलेलं नव्हतं। आणि नेमकं याचाच फायदा प्रशासनामध्ये जी सुस्ती आलेली आहे, गलथानपणा आलेला आहे, त्याचा तो परिणाम आहे असं माझ्यासारख्याला वाटतं। कारण एकच उदाहरण मी देईन की औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जिथं रोजगार हमी योजनेचा कायदा ज्या राज्यामध्ये झाला त्या ठिकाणी आज मागेल त्याला काम मिळत नाही हे वास्तव आहे। काल आमचा खुलताबादमध्ये मोर्चा झाला संघटनेच्या वतीनं, शेतकरी शेतमजूर पंचायत, आणि त्या ठिकाणी अर्ध्या तालुक्यातल्या लोकांना कामाची गरज आहे आणि कामं सुरू नाहीयेत हे वास्तव आहे। तर मला असं वाटतं की या प्रश्नासाठी कुणीही सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी राजकारण करण्याच्या ऐवजी सर्वसामान्यांचे पिण्याचा, पाण्याचा, रोजगाराचा, जनावरांच्या चाऱ्याचा हे 3 प्रमुख प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून
सर्व प्रयत्न केले पाहिजेत. यांच्याकडे पतंगरावजी किती गंभीर आक्षेप घेत आहेत मराठवाड्यातले विरोधक, विरोधी पक्षनेते, काय उत्तर द्याल? पहिली गोष्ट अशी आहे, खासदार राजू शेट्टी साहेब जे म्हणाले की वैरण किती आणली जातो, चारा कशा आणला जातो, याच्यामध्ये मोजमाप कोण करतं. सुरुवातीला ही लोकांच्या मागणीवरून डेपोची कल्पना मांडलेली होती, ती रद्द केली. या डेपोमध्ये चारा किती, कुणाला कमी मिळतो, जास्त, आणि छावण्याची कन्सेप्ट सुरू झाली. आणि छावण्या चालवताना सरकारनं पैसे त्या जनावरांच्या पाठीमागं सुरुवातीला 40 सुरुवातीच्या काळामध्ये मागं जे 32 रुपये हे सेंट्रल गव्हर्नमेंट देतं, तरी सुद्धा राज्य सरकारनं 40 रुपये आणि छोट्या जनावराला 20 केले. त्याच्यानंतर त्या काळात एवढी तीव्रता होती चाऱ्याची म्हणून ते 80 रुपये आणि 40 रुपये केले. आणि त्यामुळं चारा आणणं देणं ह्या चारा छावण्या चालकाची जी संस्था आहे त्याची जबाबदारी आहे. जनावरं घेऊन जाणारे सुद्धा तिथले शेतकरी स्वतः त्या छावणीच्या तिथं थांबतायत आणि हे पैसे जे चारा छावणीच्या चालवणाऱ्या संस्थेला मिळत आहेत तो चारा बरोबर देतो का नाही, बाकीची व्यवस्था करतो का नाही, ही पाहण्याची जबाबदारी ही संपूर्ण शेतकरी पाहतायत. त्यामुळे कमी मिळतो, सायकलीहून आणला जातो का कशाने आणला जातो, हा विषय आता बिलकुल महत्वाचा राहिलेला नाही. कारण चारा छावणीची कन्सेप्ट स्वीकारल्यानंतर छावणी चालक संस्था ही व्यवस्था करण्याची जबाबदारी त्यांचे. तपासण्याच्या यंत्रणा सुद्धा निर्णय विभागातले लोक अधिकारी, कमिशनर लेवलचे अधिकारी दुसऱ्या विभागात पाठवले आणि तपासणी केली. आणि मला वाटतं एका जिल्ह्यात थोडेफार काही सोलापूर जिल्ह्यातल्या एका तालुक्यामध्ये थोडीफार फरक दिसले आणि त्याच्यावर कडक ऍक्शन घेतलेले आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं दुष्काळाच्या या कठीण परिस्थितीमध्ये कुणालाही जगण्याचा, कुणालाही अफरातफर करण्याचा कसलाही कुणी प्रयत्न केला तर त्याच्यावर निश्चित ऍक्शन होईल. फक्त ह्या सर्व नेत्यांना मला विनंती करायची आहे, ऑथेंटिक आणि निश्चित स्वरूपाची माहिती कुठं गडबड झाली ही जर त्यांनी माझ्याकडे दिली तर त्याच्यावरती निश्चितपणाने आम्ही ऍक्शन घेऊ. आणि दुसरी गोष्ट मी विधानसभेत आणि विधान परिषदेत सांगितलेली होती की दर मंगळवारी बुधवारी 3 वाजता आम्ही नोटीस सुद्धा काढत नाही. आता माझ्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट सब कमिटी भरते आणि सर्व त्याच्यामध्ये महत्वाच्या खात्याचे मंत्री आणि सर्व सचिव असतात. आणि मी त्याच्यानंतर सांगितलेलं आहे ज्या ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री असेल आणि आपल्या जिल्ह्याचे प्रश्न मांडायचे असतील तर त्यांनाही मिटिंग द्यायला सांगितलेलं आहे. आणि विधानसभेत आणि विधान परिषदेत मी घोषणा केलेली आहे जे संबंधित आमदार आहेत ते कुठल्याही पक्षाचे सत्ताधारी पक्षाचे असोत किंवा विरोधी पक्षाचे असोत त्यांना मंगळवारी 3 वाजता आमच्या मिटिंग पुढे आपली कैफियत मांडता येईल. कलेक्टरने कुठल्या काय, कारण कलेक्टर ही कन्सेप्ट या दुष्काळामध्ये महत्वाची आम्ही धरलेली आहे आणि ते आज नाही पहिल्या ब्रिटिशांच्या काळापासून ती धरली गेलेली आहे. आणि म्हणून कलेक्टरला आम्ही जबाबदारी देतो आणि कलेक्टर खाली ती सही व्यवस्था पाहतात. असं एकाही जिल्ह्यातून कलेक्टरकडून आमच्याकडे तक्रार आली नाही किंवा कुठल्या लोकप्रतिनिधींना आमच्याकडे तक्रार केली नाही की आमच्या जिल्ह्यामध्ये पाणी मिळत नाही, गावाला पाणी मिळत नाही किंवा चारा छावणीची व्यवस्था बरोबर नाही. अशी स्पेसिफिक जर तक्रार निखिलजी आमच्याकडे विरोधी पक्ष नेत्यांनी किंवा इतर बरोबर आहे पतंगरावजी, तुम्ही गंभीर गोष्ट मांडलेली आहे. विनोद तावडे हे विरोधी पक्षांचं नाकर्ते पण नाही का? पतंगरावजी म्हणतात एकही तक्रार आलेली नाहीये, काय म्हणाल? निखिलजी, माझी पत्र आम्ही पाठवलेली आहेत. रोज चॅनलवर IBN लोकमत दाखवत आहे. त्याच्यात काय केलं यांनी? विधिमंडळामध्ये सभागृहात बोलताना गावशहा आम्ही गोष्टी सांगितल्या, त्याच्यावर काय ऍक्शन केली? त्याच्या भागातले सत्ताधारी पक्षाचे आमदार बोलले, त्यांनी सरकारवर टीका केली. सगळी प्रोसिडिंग माझ्याकडे आहेत. त्याच्यावर ऍक्शन घेतली का? त्याच्यावर कारवाई केली का? सत्ताधारी आमदार म्हणले की पाणी पोहोचत नाहीये. विरोधक सोडा. विनोदजी तुमचं असं म्हणणं आहे सरकार खोटं बोलतंय? खोटं बोलतायत. सभागृहामध्ये सगळी प्रोसिडिंग आहेत.
की ज्यात सगळ्या सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षातल्या आमदारांनी आपापल्या भागातल्या सगळ्या कैफियत मांडल्यात आणि ठीक. हे सोडावं यांचे मंत्री लक्ष्मण ढोबळे म्हणलेत की सरकार नापास झालं.